मा ओ मा कोण हलवून राहिलं? थांबा आले. काय रे कन्या, एवढ्या दिवसात कुठे मेला होता तू? फोन नाही लागून राहिला ना, काही नाही. कुठे होता तू? आणि त्या मागची बाई कोण आहे? माय ही बाई माय बायको आहे. अरे गण्या, तू तर ढुंगण धुता येत नाही आणि त्या बायको आणली. बायको? पाहो गण्याचे पप्पा, याला ढुंगण धुता येत नाही आणि याने बायको आणली. माया तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसू राहिला. या झाकण झुल्यानं हे काम केलं तर केलं कसं? काय रे गण्या, या बाई संग हे लेकरं कोण आहे? ते त्याचे पोरं मायाच पोरं आहेत. गण्या, तू 2 महिन्यापासून गायब आहे ना? तू 2 महिन्यात 4 पोरं? 4 पोरं तुला 2 महिन्यात? ऐकलं गण्याचे पप्पा? 2 महिन्यात 4 पोरं? हा गण्या, व्हायसाठी आपल्याला 3 वर्ष लागले होते. याला 2 महिन्यात 4 पोरं केले तर केले कसे? नाही म्हणजे पोरं माई नाहीये, हे बायको फक्त माई आहे आणि ते पोरं तिचे आहे, पण त्याचा बाप मी नाहीये. मला नाही समजून राहिलं. माझ्या डोक्याच्या वरून गेलं. मला समजून सांग. म्हणजे हे जे 2 पोरं आहेत ना, समोरचे भिंगरीवाणी तोंडाचे, याचा भाग वेगळा आहे आणि हे बाजूचे 2 जे पोरं आहेत ना, चौकोनी तोंडाचे, याचा भाग वेगळा आहे. म्हणजे हिचे पहिले 2 नवरे होते. हा. सत्यानाश. गण्या, तुला दुसरं कोणी भेटलं नाही काय? तू याच्या लेकरीची माय आणि 2 नवऱ्याची बायको करून आणली. मी आता पहिलेच म्हणलं होतं तुम्हाला, या पोराचे लक्षण काही खरं दिसून नाही राहिले, पण माया कोण ऐकते? अरे ओ गण्या, कुठची होय रे हे बाई? रायती कुठली आहे रे बाई हे? पाकिस्तानची आहे. अरे झाकण झुल्या, तुला भारतातलं कोणी भेटलं नाही काय? पाकिस्तानातून बायको आणली त्या? पाकिस्तानातून? सासू माँ, गण्याजी हमको हिंदुस्तान दिखा देते थे, हम उन्हें पाकिस्तान दिखा देते थे. अरे बाई, तुम्ही तिकडे कोणाला काही काही दाखवत असन. मी तुझी सासू बिसू काही नाही आहे. सासू मा बिसू मा काही मनाची गरज नाही आहे. मी तर म्हणतो या गण्याले ना उघड करू करू हाना. अरे गण्या, तुला सत्यानाश केला आमच्या जिंदगीचा. आम्हाला वाटलं की डॉक्टर पीटर बनन तू मोठा होऊन, तू तर लवर बनला. हे सगळं अचानकच झालं. अचानक? बाळा, अचानक तर संडास बी येत नाही. संडास याच्या आधी बी वारं सुटतं. तू आम्हाला शाळा नको शिकू. तुम्ही सगळे मलेच बोलू राहिले. 4 वर्ष झाले मी तुमच्या भरोशावर बसून आहे. आज लग्न करून देतील, उद्या लग्न करून देतील, पण करून द्यायचा काही पत्ता नाही. मग मलेच माही सोय लावा लागेल ना. काय काय तुंबला रे बापा तू लग्नासाठी? आता जसा आला इथं तसाच परत नाही ना. आता तुला जमिनीत हिस्सा भेटल ना घरात वाटा भेटल. तिथेच भीक मागून खाय. बराबर आहे, बराबर आहे. या म्हाताळ्याला दाखवेल मी एखाद दिवशी तेल टाक्याला. अब्बू अब्बू चलो ना, मजा करेंगे. चुप बसा रे झाकण झुले हो. इथं आपल्याला खायची सोय नाही का? किडनी विकून खाऊ घालू का तुम्हाला? ताईबा, अभी अपन किधर जाएंगे? अभी अपन सरकी निन्ने को, कापूस बेचने को जाएंगे और इन पोट्टों को लगा देंगे पुंजे उठाने को. तभी तो खाने को मिलेगा ना मेरी जान. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? मजा आली ना व्हिडिओ पाहून? तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अच्छा.